दोस्त हो, पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागणार आहे आणि हे दस्तूर खुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. आता एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरे यांना नेमका काय फरक पडेल आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर असं नेमकं का म्हणाले की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, एकनाथ शिंदे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली होती आणि त्यांची लोकप्रियता पाहून देवेंद्र फडणवीस यांच्या पोटामध्ये कसंनुसं झालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे त्यांचा पत्ता कट करून पुन्हा मुख्यमंत्री झाले. परंतु नेमकं काय झालं बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आता 1 वर्ष झालेलं आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणजे लोकांची पसंती देवाभाऊंना अजिबात नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला RSS ला हे सगळं माहित आहे की देवाभाऊला लोक काही जरी केलं तरी पसंत करत नाहीत आणि अशामध्ये दुसरा चेहरा सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे नाही. आणि एकीकडेच बघा, आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सुद्धा लोकप्रियता प्रचंड वेगाने घटत चाललेली आहे. कारण तेच मागच्या 10-12 वर्षापासून सरकार आहे, परंतु लोकांच्या पूर्ण आशा अपेक्षाला ते पूर्णपणे अपयशी झालेले आहेत, फेल झालेले आहेत. लोक आता असं म्हणायला लागलेले आहेत की यांच्यापेक्षा काँग्रेस बरी होती, यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते, अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आता बदलला जाणार आहे. आणि अशामध्येच घोषणा झालेली आहे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की प्रधानमंत्री पदासाठी मराठी व्यक्तीची वर्णी लागणार. आणि मग तो मराठी व्यक्ती कोण असणार तर देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असंतोष देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेला आहे, तसाच असंतोष आता ते देशामध्ये निर्माण करण्यासाठी, देशाचं नेतृत्व करण्यासाठी जात आहेत. कारण ज्या पद्धतीचे कारभार, ज्या पद्धतीने विरोधकांना दडपून टाकण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे आणि आपली सत्ता मजबूत करण्यासाठी काही करण्याची तयारी नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने कारभार केला, अगदी तीच काही कलागुण वैशिष्ट्य देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहेत. आणि याचाच फायदा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी प्रधानमंत्री पदावर लागणार आहे. राजकारणामध्ये तुम्ही चांगला असून उपयोग नाही, लोकांप्रती इमानदार असून उपयोग नाही, लोकांप्रती जनकल्याणाची भावना तुमच्या मनामध्ये असून उपयोग नाही, तर तुमची खुर्ची मजबूत करणे, प्रसंगी विरोधकांना लोकशाही, संविधान या सगळ्यांना गुंडाळून ठेवणे, अशा पद्धतीने जर तुम्हाला साम दाम दंड भेद करून जर राजकारण करता येत असेल तरच तुम्ही प्रधानमंत्री होऊ शकता, राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकता. हे आपल्या या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि अशामध्ये मग उद्धव ठाकरे यांच्यावर नेमका काय फरक होईल तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता काही एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून नाही किंवा उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता काही देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून नाही. उद्धव ठाकरे हे स्वयंभू नेतृत्व आहे आणि इमानदार नेतृत्व आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे आहे. आणि ज्या लोकांना खरं कळतं, ज्या लोकांना लोकशाही कळते, ज्या लोकांना मानवता कळते, ज्या लोकांना संविधान कळतं, ज्या लोकांना राज्यघटना कळते, त्या लोकांना माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या जरी मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा थोडाफार लोकांचा असंतोष जनतेच्या मनातला कमी होईल, हे मात्र 100% खरं आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचं सुद्धा नुकसान होणार नाही.